माय माऊली नमस्कार. आता पितृपक्ष सुरू झाला आहे. एक संग्रहित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. श्राद्ध केले की कावळ्यांनाच का खाऊ घातले जाते, यामागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते, पण केवळ वड, पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी, जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रांनी मान्य केलेले होय. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो, परंतु फक्त वड, पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात, बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणते पक्षी खात नाही बरं का, तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि जे ते विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात. या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत. कावळ्यांचे अंडे घालणे, प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार म्हणजेच आपण केलेला श्राद्ध स्वयंपाक या काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवानेच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल. हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी, शास्त्रकारांनी त्यांच्या ग्रंथात लिहिले. आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान, सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी आवश्यक आहे. म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्याआधीसाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. आपली पूर्वपार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक शास्त्रावर आधारलेली होय. फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते. म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यांना टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यात धन्यता मानतो. अहो, प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणं यातच पुरोगामीपणा का? अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करायची वाटते. खबरदार, जर कोणी आपल्या प्रथांची टिंगल केली आणि ऐकून पाहून सहन केले तर त्यांच्याच समोर श्राद्ध करा, त्यांच्यासमोर त्यांचं श्राद्ध करा. नाही तर करोनाने मागे ऑक्सिजनबद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घराघरातून पितरांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील अंशाचे नातू पंतूंचे काय हाल होतील, त्यांना वटवृक्षच माहीत पडणार नाही. याची कल्पना तर करा. कधीच व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करायला सांगणार नाही. हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा होय. वरील हा जो मेसेज आहे तो आपण शांतपणे वाचला, समजून घेतला तर खूपच छान. हा संग्रहित मेसेज होता, हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला. आवडला तर नक्कीच लाईक करा, प्रतिक्रिया लिहायला विसरू नका बरं का.